त्याच्या चाव्या माझ्या हातात दे. चल. रमाई, अगं त्या चाव्या बाबांनी दिल्या होत्या. आपण बाबांचा मान राखायला हवा ना. आणि सखू तर नकोच म्हणत होती, पण त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. माझी बुद्धी, डोळे, कान सगळं व्यवस्थित शाबूत आहे. हे घर माझं आहे. निर्णय मीच घेणार. चल ग, चाव्या दे. दे. आता एक महत्वाचं, माझं म्हणणं जर कुणालाही मान्य नसेल तर कुणीही मला उलट जाब विचारायचा नाही. कुणालाही स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही. माझं म्हणणं जर कुणालाही पटत नसेल तर त्यांनी सरळ घराबाहेर पडायचं. या घरात राहायचं असेल तर माझ्या नियम आणि अटींवरच राहावं लागेल. तुलाही सांगते दिगू, तुला जर माझं म्हणणं पटत नसेल तर तूही तुझ्या बायको सोबत घर सोडून चालता हो. नाहीतरी बायको वेडा बिनकामाचा मुलगा असून नसल्यासारखाच आहे. बस झालं. खूप खूप सहन केलं मी आणि खूप बोलणी खाल्ली, पण आता बस. संपली. माझी सहनशक्ती संपली. आम्ही या घरात नको आहोत ना. मग सखू चल, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाऊ. कारण रमाईला खूळ लागले. खूळ. आम्ही आत्ता या क्षणी नेसल्या वस्त्रांनीशी हे घर सोडतोय. सकू चल. अहो अहो ऐका ना. चल. अहो थांबा, ऐकून तरी घ्या. अहो 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 ऐका ना. अहो ऐका ना, थांबा ना. अहो ऐका माझं. नाही सकू, आता या घरात मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ, मोलमजुरी करू, कष्ट करून जगू, पण जळकी कुचकी बोलणी ऐकत इथे या घरात राहायचं नाही. अहो असं रागराग करून कसं चालेल? आई रागवली म्हणून लेकराने घर सोडायचं असतं का? उलट सासूबाईंना आज आपली जास्त गरज आहे, कारण ते मनाने आजारी झाल्यात. त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. एरवी तर तुम्हाला घरातून निघून जा असं बोलणारच नाही. तुमच्यावर त्यांचा फार जीव आहे, फक्त त्यांचं मन थाऱ्यावर नाहीये. बघितलंत ना तुम्ही रात्री. मग अशा परिस्थितीत त्यांना सोडून जाणं आपल्याला शोभतं तरी का? आज तर रागाच्या भरात तसं म्हणाल्यात आणि आपण त्यांचेच बोल ऐकून सारासार विचार न करता निघून गेलो तर त्या पार कोलमडून जातील. हो, सासूबाईंना या संकटातून फक्त आपणच बाहेर काढू शकतो. सकू काय म्हणतीये तू? तुला तरी कळतंय का? तुला चेटकीण म्हणतेय ती, आणि तू अजूनही रमाईची बाजू घेतीयस. त्या बाबाजींच्या नादी लागून आणि ते. अहो आपल्याला तसं वाटतंय की त्या नादी लागल्यात, कारण बाबाजी कसे ते आपल्याला माहिती, पण सासूबाईंच्या दृष्टीने तसं नाहीये. माझी जशी विठुरायावर श्रद्धा आहे तशीच तुमची अंबा मातेवर, रखुमाई मातेवर श्रद्धा आहे, तशीच सासूबाईंचीही बाबाजींवर खूप श्रद्धा आहे. माझं आहे का? मी हात जोडते, त्यांना एकटं टाकू नका. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी काही दिवस गप्प राहीन, पण सखू, हे मी फार काळ सहन करू शकणार नाही, हेही तितकंच खरं आहे.
आहे